हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. खालच्या भागात आपण बघितलं की मंजिरी चिमणीवर बलून हा पाण्याने भरून बलून ठेवते. मंजिरीचा प्लॅन असा असतो की मीरा आणि अथर्व चकली करायला येणार. मीरा चकली तळणार आणि त्या तेलाच्या वाफेने चिमणीवर तेलाची वाफ जाणार आणि वरून जो बलूनवाला फुगा आहे तो फुटणार आणि सगळं पाणी हे तेलात पडणार कढईतल्या. आणि कढईतलं गरम गरम तेल हे मीराच्या अंगावर उडणार आणि मीरा तळफळत मरणार, असा मंजिरीचा प्लॅन असतो. हा प्लॅन आठवून आठवून मंजिरी हसत असते. तेवढं तिथे मीरा येते आणि मीरा बोलते, आईसाहेब. मंजिरी थोडी थबकते. तेव्हा मीरा बोलते की आईसाहेब, तुम्ही एवढे घामाघूम का झालायत? तेव्हा मंजिरी बोलते की अगं उकडतं किती आहे म्हणून मी इथे गॅस बघायला आली होती, कुठे लिकेज नाही आहे ना ते. तेव्हा मीरा बोलते, आईसाहेब मी ह्यावेळी काळजी घेईल. तेव्हा मंजिरी बोलते, तू घेशील का काळजी, पण मला काळजी वाटतेच ना. तेवढ्यात अथर्व येतो. तेव्हा मंजिरी बोलते की बघ अथर्वही आला, चला चला चकल्या तळायला घ्या. तेव्हा मीरा बोलते, आईसाहेब चकल्या बनवण्यासाठी चकलीचं पीठ बनवावं लागेल, मळावं लागेल आणि मग चकली बनवावं लागेल. तेव्हा मंजिरी बोलते की हो अथर्व, तू पण करणार आहेस ना चकली, की फक्त उभाच राहणार आहेस आणि मीरालाच सगळं करायला लावणार आहे? तेव्हा अथर्व बोलतो, नाही आई, करेन मी. तेव्हा मंजिरी बोलते, बरं चला चला पटकन कामाला लागा, आणि मंजिरी तिथून चालली जाते. तेव्हा मीरा बोलते, काय वेदाचे बाबा, करणार आहेत ना चकली की घाबरलात? तेव्हा अथर्व ड्रॉवरमधून ॲप्रन काढतो आणि ते ॲप्रन घालतो आणि मीराला बोलतो, ह्यात घाबरण्यासारखं काय आहे ते मला कळलं नाही. आणि सेकंडली लेट स्टार्ट. इकडे माया मंजिरीच्या नावाने बडबड करत असते. ही बाई ना, हिच्या डोक्यात काय चाललं आहे काही कळतच नाही. कसले कसले प्लॅन बनवते. मला म्हणे फोनवर बोलत बोलत रूमकडे जा. काय चाललं आहे हिचं? माझा दिवस येऊ दे, हिला पण बघून घेईल मी. तेवढ्यात तिथे अंबिका आहे. तेवढ्यात मायाला मेसेज येतो. मायाचा फोन वाचतो तेव्हा माया बोलते की आला या बाईचा मेसेज. तेव्हा मेसेजमध्ये लिहिलेलं असतं की मोठ्याने बोलू नकोस. तेव्हा माया काहीतरी बोलणार. तेवढ्यात ती वाचते की तिथे लिहिलेलं असतं की मनातल्या मनात बोल. मेसेजमध्ये अजून असं असतं की मंजिरीने तिला सांगितलं असतं की मी रूममध्ये येईल तेव्हा तू सांग की मला बाहेर जायचे. मी का विचारणे तेव्हा उत्तर द्यायचं की मला काही उत्तर न देता तिथून निघून जायचं आणि तिथे एकटाच टाईमपास कर. तिथे माझ्याबद्दल आणि मीराबद्दल काहीही बोलू नकोस. तेवढ्यात मंजिरी रूममध्ये येते. मंजिरी अंबिकाकडे बघते आणि मायाला विचारते की माया, चल ग जरा, फॅक्टरीतल्या लोकांना दिवाळी बोनस द्यायचा आहे. तेव्हा माया बोलते, नाही मला जरा काम आहे, मुलुंडला जायचे. तेव्हा मंजिरी विचारते, मुलुंडला का? तेव्हा माया बोलते, माझं काम आहे, तासभर लागेल मला, आणि माया तिथून निघून जाते. तेव्हा माया गेल्यावर मंजिरी मुद्दामच अंबिकाला ऐकायला येईल असं बोलते की काय चालू आहे या मुलीचं? घरात दिवाळीची तयारी सुरू असताना ही मुलुंडला का चालली? कधी कधी ना मला मायाच्या अशा वागण्याची भीतीच वाटते. मीरामध्ये आणि तिच्यामध्येही काहीच व्यवस्थित सुरू नाही आहे. तेव्हा मंजिरी मुद्दामच बोलते की आता ही मुलुंडला का गेली? मी बघायला गेली असती, पण घरात इतकी कामं पडली आणि कोणी जाऊही नाही शकत. आता कोण जाणार हिच्या मागावर? तेवढ्यात अंबिका तिकडनं बोलत असते की आई तुम्ही काळजी करू नका, मी जाते, मी बघते हिचं मुलुंडला काय काम येते. तेव्हा अंबिका तिथून गायब होते. तेव्हा मंजिरी मनात बोलते की अंबिका, तू आत्मा आहेस, त्यामुळे तुला माणसाने बोललेलं ऐकायला येतं, पण माणसाच्या मनातलं नाही, माणसाच्या डोक्यात काय चालू आहे ते तुला नाही ऐकायला येत. आता बघू तू तिकडे गेल्यावर तुझ्या मीराला इकडे कोण वाजवणार. इकडे मीरा आणि अथर्व चकलीची तयारी करत असतात. तेव्हा अथर्व सोऱ्या हातात घेतो. तेव्हा मीरा बोलते, तू जरा पुसून घ्या. तेव्हा अथर्व पुसून देतो आणि बोलतो ओके. तेव्हा मीरा बोलते आता तेव्हा अथर्व बोलतो नेक्स्ट. तेव्हा मीरा बोलते, ऐका ना, एक काम करा, तो साचा आहे ना तेवढा तो लावून द्या ना. तेव्हा अथर्व साचा घेतो. त्याला समजतच नसतं कसं लावायचं. तो बघत असतो, सोऱ्या एक उलटा पालटा करत असतो, त्याला कळत नसतो कसं लावायचं. मीराला बघून हसायला येतं. तेव्हा मीरा बोलते, तुम्हाला साचासुद्धा लावता येत नाही? तेव्हा अथर्व बोलतो, फर्स्ट टाईम करतो आहे आणि बघ मी तुला चकली करूनच दाखवेन. मीरा बोलते, हां करूनच दाखवा, मला पण बघायचंच आहे तुम्ही कसं करतात. तेव्हा अथर्व बरोबर साचा लावतो आणि मीराला बोलतो झालं, नेक्स्ट. तेव्हा मीरा बोलते, मला तेवढा मसाला आणून देतात का? तेव्हा अथर्व मसाल्याचा डब्बा घेऊन येतो. तेव्हा मीरा मसाल्याचा डब्बा अथर्व मसाल्याचा डब्बा खोलतो. मीरा त्यातनं मसाला घेते आणि चकलीच्या पिठामध्ये टाकणार. तेवढ्यात अथर्व डोळ्याला हात लावतो. तेव्हा मीरा बोलते, काय झालं? तेव्हा अथर्व बोलतो की मसाला डोळ्यात गेला. तेव्हा मीरा बोलते की काय?
मसाला डोळ्यात गेला, ते पण तुम्ही चष्मा लावलेला असताना. तेव्हा अथर्व बोलतो हो गं. तेव्हा मीरा बोलते थांबा थांबा मी बघते. तेव्हा अथर्व बोलतो नाही नाही इट्स ओके. तेव्हा मीरा बोलते अहो दाखवा ना, मी फुंकर घालते तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा मीरा अथर्वच्या डोळ्यात फुंकर घालते. तेव्हा अथर्व बोलतो अगं राईट नाही लेफ्ट डोळा आहे, तुझा राईट लेफ्टचा प्रॉब्लेम आहे का. तेव्हा मीरा बोलते सॉरी, आणि मीरा त्याच्या डाव्या डोळ्यात फुंकर घालते. तेव्हा मीरा अथर्वच्या डोळ्यात फुंकर घालत असते. अथर्व तिच्याकडे बघत असतो, मीराही त्याच्याकडे बघत असते. मीरा थोडी स्माईल करते. तेव्हा मीराला लक्षात येतं, मीरा बाजूला होते आणि अथर्वला विचारते की जळजळ कमी झाली का. तेव्हा अथर्व बोलतो की हो बरं वाटते आता. तेव्हा मीरा बोलते की नाहीतर डोळा धुवून घ्या. तेव्हा अथर्व बोलतो नाही नाही इट्स ओके, आय एम ओके. तेवढ्यात दादासाहेब तिथे येतात आणि बोलतात काय अथर्व चकली होणार आहे ना. तेव्हा अथर्व बोलतो होणार बाबा. तेव्हा वेदाही येते. वेदा बोलते अरे पण बाबा हे काय आहे. तेव्हा अथर्व बोलतो काय चकली बनवतोय. तेव्हा दादासाहेब बोलतात की वेदा आता दिवाळी आहे की होळी आहे गं. तेव्हा वेदा बोलते दिवाळी. तेव्हा दादासाहेब बोलतात इथे तर यांची होळी सुरू दिसते, एकमेकांच्या गालाला कलर लावतायत. तेव्हा अथर्व बोलतो म्हणजे. तेव्हा दादासाहेब बोलतात मीराला विचार. नाही हे पण तुमचं चालू द्या पण चकली पण करा हां. तेव्हा दादासाहेब बोलतात वेदा चल आपण बाहेर कशी तयारी चालली आहे हॉलमध्ये दिवाळीची बघून येऊया. तेव्हा वेदा बोलते हो हो बाबा. तेव्हा वेदा बोलते बाय आई, बाय चकली मॅन. तेव्हा ते गेल्यावर अथर्व विचारतो मीरा ते दिवाळी होळी काय बोलत होते आणि तू का हसत होतीस. तेव्हा मीरा हसते आणि बोलते अहो ते माझ्या हाताचं पीठ तुमच्या गालाला लागले. तेव्हा अथर्व चेक करतो आणि पीठ बघतो आणि मीरा पुन्हा हसायला लागते. तेव्हा अथर्व बोलतो पुसते. तेव्हा मीरा बोलते मी का पुसू, तुम्ही पुसा. तेव्हा अथर्व बोलतो तू लावलंस ना मग पुसते. तेव्हा मीरा बोलते मी काही मुद्दामून नाही लावलं आहे. तेव्हा अथर्व बोलतो ओके मुद्दामून नाही लावलं आहे पण पुसू तर शकतेस ना, आणि मला दिसत नाही ते एनिवे कमॉन पुस. तेव्हा मीरा बोलते मी मुद्दामून नाही लावलं. अथर्व हातात पीठ घेतो मुठीमध्ये आणि बोलतो की हे बघ तू पुसलं नाहीस ना तर तुझ्या गालाला पीठ लावेल ना. तेव्हा मीरा बोलते अहो मी मुद्दामून नाही लावलं, चुकून लागलं. तेव्हा अथर्व बोलतो ते कसंही असो कमॉन पुसते. तेव्हा अथर्व तिला घाबरत असतो की पीठ लावू. तेव्हा मीरा बोलते की पुसते. तेव्हा मीरा तिच्या साडीचा पदर घेते आणि अथर्वच्या गालाचं पीठ पुसते. ती त्याच्या गालाचं पीठ हळूहळू पुसत असते आणि एकटक अथर्वकडे बघत असते. अथर्वचं लक्ष जातं. तेव्हा अथर्व बोलतो पुसलं ना नीट. तेव्हा मीरा थोडीशी सावरते. तेव्हा अथर्व बोलतो की लावू. तेव्हा मीरा बोलते नाही पुसलं. तेव्हा मीरा बाजूला जाऊन उभं राहते आणि चोरून अथर्वकडे बघत असते. इकडे हॉलमध्ये अनन्या रूम सजावटीसाठी काम करत असते. तिकडे मंजिरी असते. तेव्हा मंजिरीचं लक्ष किचनकडे असतं. ती मनात बोलत असते की कधी फुटणार हा फुगा, अजून का नाही फुटत आहे. मीरा चकलीचा सोरा घेऊन चकल्या करायला तयार असते. तेवढ्यात अथर्व बोलतो मी करतो. तेव्हा अथर्व बोलतो दोघांना करायचं आहे ना, मी करतो. तेव्हा मीरा बोलते बरं. तेव्हा अथर्व सोऱ्या घेतो आणि चकली करत असतो. त्याची चकली जमतच नसते, ती फक्त सरळ सरळ पडत असते. तेव्हा मीरा बोलते काय 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 करतायत तुम्ही. तेव्हा अथर्व बोलतो फर्स्ट टाईम करतोय ना, मला मशीनचा फील तरी घेऊ दे, म्हणजे किती असं केल्यावर किती पीठ निघतं. इकडे मंजिरी वाट बघत असते, फुगा अजून फुटत का नाही. यांनी चकल्या तळायला घेतल्या असतील ना, आणि इथेच एपिसोड संपतो.